बाल युवा गट सादर करीत आहे पेट फ्रेंड्स. कनेक्ट कर रही है शेरू 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 आता तू मोठा व्हायला लागलाय. चल तुला वापस
आणि मी पुस्तकी किडा. काय म्हणलं तुझं मला सांग ना, तुझं नाव सांगते आपण. अगं काही नाही बनला तो. आता चल वॉशरूम काका येतील, आपण येण्याआधी निघूया त्याला खाऊ घालू. झाले ट्रीटमेंट आहे मांजरीची. ॲनेस्थेशिया दिलाय तिला, येईलच थोड्या वेळात सुट्टीत. तू हिला घेऊन जा आणि रेस्ट वॉर्ड मध्ये ठेवून ये. अरे दादा, परवा फक्त सौरवनी पोपट आणला होता, तो आता मस्त बरा झालाय. त्याला आपण ना पुढच्या आठवड्यात सोडूया. हो. अरे आलास का अजून एक नवीन केस घेऊन? अरे हो रे, तुला तर माहिती आहे ना, हल्ली तर असे रोजच केस आढळतात. कुठं पायांमध्ये तर पंखांमध्ये मांज अडकलेला असतो. आणि त्यात आता जानेवारीचा महिना, लोक ठिकठिकाणी पतंग उडवतात. आपली मजा होते, पण नाहक बळी त्यांची जाते. मला तेवढा मांजा सोडवता आला, मी तेवढा सोडवला. तू बघ ना, त्याला जास्त इंजुरी तर नाही झाली कुठे? हो रे, लागलंय तर खरं, पण होईल 2 दिवसात बरा. लागेल उडायला. अरे दादा, ते आपण रेडियम कॉलर्स मागवले होते बघ, ते उद्यापर्यंत येतील हा. ए शेरू, तिकडे जा. ते शेरू इथे. शेरू तिकडे बस. चल शांत. काम सगळ्यांना आपलं पोर्ट्रेट तर दाखवू दे. वा दक्ष, छान काढलंयस रे. हे बघ. हो रे, पण माझं ना तेवढं छान कुठं रे? जरा पत्त्यात काढायचं ना. अरे हो, खरंच की. आणि तू सौरवला 2 मोठे कानही काढायला हवे होतेस. आणि महत्वाचं म्हणजे त्याला एक शेपटी काढायला हवी होतीस. म्हणजे शेरू आणि सौरव सेम सेम. बस झाली आता तुमची मस्ती. कामाचं काय ते बोला. उद्या रेडियम कॉलर्स येतील. भेटायचंय काय बोलायचं ना ते आताच ठरवा. हो ग टप्परबाई, बोल्या बोल्या. झाली चिट्टे परत सुरू. आज 11 तारीख ना? अरे मुद्द्याचं बोला, 14 तारखेला भेटायचंय आपल्याला फील्डवर. अरे हा, मी येताना रेडियम कॉलर्स घेऊन येईल. तुम्ही येताना गाईंना खायसाठी चपात्या आणि फळभाज्या घेऊन या. हो ग, तू काळजी नको करू. सगळं तयार आहे. मी डॉग फूड आणि कॅट फूडचे पॅकेट रेडी ठेवले. आणि सौरव, तू त्या व्हॉलेंटियर सोबत कोऑर्डिनेट करणार होता, त्याचं काय झालं? अरे ते एनी टाइम एनी डे रेडी असतात यायला. आपण आपली तयारी पूर्ण करू. मग मी बोलवतो त्यांना. एक बार चेकलिस्ट टिक करून घे ना. अरे महत्वाचं तर सांगायचंच राहिलं. आता तुझं काय राहिलं? अगं 20 तारखेची एक्झिबिशनची डेट चेंज झाली आहे माझी. जी 20 तारखेला होणार होती आता ती 13ला आली. पुढचे 2 दिवस खूप बिझी असेल. अरे शिट, मी पण याचा प्लॅन केला होता रे, पण माझं पण येणं जरा कठीणच आहे आता. अरे मी तर 14 आणि 20ला सुट्टी टाकलेली. माझी 20ची सुट्टी फुकट जाईल. जर मी परवा सुट्टी मारली तर माझे 14चे वांदे होतील. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होता. आणि तुला ऑल द बेस्ट. 13चं एक्झिबिशन कसं झालं ते आम्हाला सांग हा. हो नक्की, पण 14ला मी येतो मग डायरेक्ट फील्डवर. चल, गुड लक. ऑल द बेस्ट. चल चल, छान होईल. चल थँक्यू. चल, दोघं निघू. अरे अरे शेरू, त्यांच्यासोबत कुठे जातोयस तू? इथे बस, शांत बस खाली.
अरे कुठे येतास तू इतके दिवस? आणि काय रे, ना कुणाचा कॉल उचलत ना कुणाच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. आणि महत्वाचं म्हणजे आपण 14 तारखेला फील्डवर भेटणार होतो, तिथे पण नाही आलास तू. आता बोलशील झालंय काय? काय नाही झालं रे, सोड, जाऊ दे, मला एकटं सोड. असं का बोलतोयस तू? वेडा झालास की काय? हो झालंय रे, मला समजतच नाही मी काय करू. एका कॉल मध्ये सगळी मेहनत वाया गेली रे माझी. स्पष्ट सांगशील नक्की झालंय काय? अरे 13 तारखेचं तर तुला माहितीच होतं. आदल्या दिवशी कॉल करून सांगतात की आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिलंय. इतके दिवस केलेली सगळी मेहनत एका कॉल मध्ये वाया गेली रे. महिनाभर कोणा भेटलो नाही. महिनाभर मी बाहेर सुद्धा निघालो नाही. आता काय करू काय समजतच नाहीये रे. अरे जे झालं ते बदलता येणार आहे का? आणि केलेली मेहनत कधीच वाया जात नाही, हे तूच सांगायचं ना आम्हाला. अरे हो रे, मी सांगितलं असेल, पण जेव्हा स्वतः केलेली मेहनत वाया जाते ना तेव्हा सगळं हारल्यागत वाटतं रे. ठीक आहे, होईल सगळी. चल पेट केअर मध्ये, तुला फ्रेश वाटेल. गौरव आणि साक्षीला पण तुझी खूप काळजी वाटत होती, त्यांना पण खूप चिंता लागली रे तुझी. चल जरा भेटून येऊ त्यांना. नको रे, जाऊ दे, सोड. अरे चल भेटून येऊ, चल. थांब शेरू, यांना तर देऊ दे, मग देते तुला मी. थांब. अगं साक्षी, त्या मेडिसिनची ऑर्डर दिलीस का ग तू? हो दादा, दिली. खा. हळू जरा. पुढे जा, तिथे जा. काय रे, कुठं होतं एवढे दिवस? कॉल नाही, मेसेजचा रिप्लाय नाही, लय मोठं झालं तू तर. काय रे, एक एक्झिबिशन काय मिळालं, आम्हाला विसरलास? अरे व, जरा शांत घ्या, सांगतो तुम्हाला, बसू द्या जरा त्याला. ठीक आहे, जाऊ दे. ते तू पोपट आणला होतास ना, तो आता मस्त बरा झालाय ना, त्याला आपण सोडतोय आज. हो, आपण त्याला आज मोकळा करतोय. छान रे, बरं झालं मी इथंच आहे, म्हणजे त्याला मोकळी उडताना पाहायला मिळेल. हो, मी त्याला थोड्या वेळापूर्वीच खायला घातलंय, मी आणते. हा, आता तू छान आकाशात झेप घे. हा, अरे दादा, त्याला बघ काय झालं, पडलं. अगं तो अजून पूर्णपणे बरा नाही झालाय, त्याला परत पिंजऱ्यात ठेव. जेव्हा तो स्वतः उडण्याचा प्रयत्न करेल ना, तेव्हा आपण त्याला मोकळं करू. हो, बरोबर बोला गौरव. स्वइच्छा झाली ना की ते मोकळं आता नक्कीच बरं. हो, आणि त्याच्या पंखांमध्ये बळ आलं ना की हे मोकळं आकाश त्याच्यासाठीच तर आहे. हो रे, खरंच. माझं पण फक्त एक्झिबिशन तर कॅन्सल झालं आणि मी जगू की मरू असं विचार करायला लागलेलो. इथे येणारे प्रत्येक पशु पक्षी मरणाच्या दारातून परत येऊन नव्याने जगण्याचं सुरुवात करत आहे. आपल्याला काही वर्षापूर्वी शेरू सुद्धा याच परिस्थितीत भेटला होता आणि आपण त्याला पाळून लहानाचे मोठे केले. खरंच मित्रांनो, सॉरी, माझी चुकी झाली. मी तुमचे कॉल आणि मेसेजेस इग्नोर केले. मी परत असं नाही करणार. बरे बाबा, लवकर तुझ्या लक्षात आलं.
नाहीतर तू देवजा झाला असता तर कसा वाटला असता? हो ना, पेंटिंग लोकांना दाखवता आले नाही तर दक्ष झाला देवदास. कसं वाटलं असतं? अरे बाबा, मी काही अरे. देवदास दुर्दास नाही. आता बघा कशी उंच झेप घेतो.